हे सरकार म्हणजे काय आहे? आम्हाला जे पाहिजे ते आम्ही सरकारकडून मिळवू आणि त्याच्यामध्ये आमचा सहभाग राहील, या युवा वर्गाचं मोठं योगदान राहील. असं या नागपूरचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे. इंडियन काउन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांनी स्टार्टअप फेस्टची खरं म्हणजे सुरुवात केली आणि बघता बघता त्याचं स्वरूप इतकं मोठं झालं की नागपूर महानगरपालिका आणि इनोव्हेटिव्ह काउन्सिलच्या निर्मितीनं आज आपण दुसऱ्या वर्षी या महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आहोत. माझ्या समोर जो उपस्थित आहे यूथ, या सर्व यंग एनर्जी पार्टनरशिपला माझा सलाम आहे. मुलांनो, तुमच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात तुम्ही इथे आलेले आहात. आजचा क्षण माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आहे की तुम्ही इतक्या हिरिरीने, इतका एनर्जेटिकपणे या इनोव्हेशन पर्व मध्ये भाग घेतलेला आहे. आज शासनाला हेच पाहिजे आहे. मुलांनो, नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे व्हा, असे आमचे मार्गदर्शक सन्माननीय नितीनजी गडकरी, आपले केंद्रीय मंत्री, नेहमी सांगत असतात. आता आपल्या समोर आमदार सुधाकरराव देशमुखांनी सांगितलं, त्यांच्या सहवासात राहताना अनेक कल्पना आमच्या डोक्यात येतात, कारण ते एक विजनरी लीडर आहे. आज मनुष्य हा असा एक प्राणी आहे या पृथ्वीवर की ज्याच्या डोक्यात कल्पना येऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे, चिंपांझी प्राणी तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे, टीव्हीत तरी बघितला असेल, ऍक्च्युअल जरी नसेल बघितला तरी. मनुष्य आणि चिंपांझी मध्ये जर आपण तुलना केली, चिंपांझीला वास येतो, गंध येतो, ऐकू येतं, सगळं काही तो करू शकतो मनुष्यासारखं, परंतु त्याच्या डोक्यात कल्पना येत नाही. कल्पना या कोणाच्या डोक्यात येतात? मनुष्याच्या, मानवाच्या डोक्यात कल्पना येतात. आणि कल्पना या रुजू करणे हे सुद्धा मनुष्यच करू शकतो. म्हणून आदी मानवापासून आज आपण चंद्रावर सुद्धा जाण्याच्या गोष्टी करतो. आज इथे मला अत्यंत आनंद होत आहे या व्यासपीठावरून तुम्हा सगळ्यांशी कम्युनिकेट करताना की माझ्या समोर आज जो यूथ आहे, युवा वर्ग आहे, ज्याला युवाला विरुद्ध केलं तर वायू होतं, या वायूला जी एक मार्गदर्शन आपण दिले, एक दिशा दिली, हा वायू असेल जो आम्हाला जगण्यासाठी आवश्यक आहे. परंतु हे वायू जेव्हा वादळ होतं तेव्हा ते वादळ सुद्धा कुठला तरी नाश करू शकतात. या वायूला जर प्रॉपर दिशा दिली तर मला असं वाटतं राष्ट्र उभारणीच्या कामासाठी या युवा वर्गाचं मोठं योगदान राहील. आपण या मुलांमधली प्रतिभा, या मुलांमध्ये ज्या कल्पना आहेत, त्यांना एक व्यासपीठ इथे उभारून दिलेलं आहे. नागपूर महानगरपालिका आयोजक आहे, परंतु यामध्ये सर्व जे सरकारी खाते आहेत, सगळे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे, त्यांचं पूर्ण सहयोग आम्हाला इथे मिळालेला आहे. आमचे ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेब, पालकमंत्री आहेत त्यांनी सगळ्यांना एका व्यासपीठावर आणलं, सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र आणलं, सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि म्हणून हा एवढा मोठा इव्हेंट इथे होत आहे. मुलांनो, कुठलंही वर्क एक जण करू शकत नाही, कुठलंही काम करू शकत नाही. हा इव्हेंट घडवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर आपण टीम केली आहे. कुठलंही टीम वर्क जे असतं, एकसंधपणे जेव्हा टीम वर्क काम करतं तेव्हा असा इव्हेंट होत असतो. आज सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचं तर कर्तव्यच आहे, परंतु स्किल डेव्हलपमेंटचं डिपार्टमेंट असो, MSMEचं डिपार्टमेंट असो, ऍग्रिकल्चरचं डिपार्टमेंट असो, DICचं डिपार्टमेंट असो, ITIचं डिपार्टमेंट असो, अनेक डिपार्टमेंट इथे एकत्र आले आहे. आणि बाहेरच्या तुम्ही बघत असाल डोम मध्ये सगळ्यांचे स्टॉल्स लागलेले आहे. प्रत्येकाच्या डिपार्टमेंट मध्ये काय काय इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट चालू आहे, तुम्हा लोकांना कसं मार्गदर्शन होणार आहे त्याचं तुम्ही तिथे जाऊन बघणार आहात हॅकॅथॉन मध्ये. आज आमची अपेक्षा होती की 500 मुलं रजिस्टर करतील, परंतु सांगायला अतिशय अभिमान वाटत आहे की 1000च्या वर मुलांनी आज आमच्या इनोव्हेशन पर्व.in मध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे. इतक्या मुलांजवळ इतक्या आयडियाज, इतक्या कल्पना काय नाही या मुलांमध्ये. ह्या मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला तर असं वाटतं पुढच्या वर्षी हे मानकापूर स्टेडियम सुद्धा लहान पडेल की काय. इंटरनॅशनल लेवलवर हा इव्हेंट न्यायचा आहे आणि जगातून या इव्हेंट पाहायला लोक येतील, असं या नागपूरचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे. आज ग्लोबल कॉव्हेनंट ऑफ बेअर मध्ये जेव्हा पॅरिसला मी गेली आणि माझा विषय जेव्हा मांडला, त्यांनी जेव्हा ग्लोबल लेवलवर आज नागपूरचं नाव आलेलं आहे आणि असा इव्हेंट जगातल्या 5 शहरांमध्ये रेप्लिकेट करावा असं त्यांच्या मिनिट्स मध्ये आलेलं आहे. ही आमच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. आमच्या भारतीयांची एक आयडेंटिटी आहे. कुठेही ते मागे पडत नाही, कुठेही त्यांना परिस्थितीमध्ये टाका, समस्येत टाका, त्याच्यातून ते तारून निघतात. तुम्हाला माहित असेल, अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा अणुबॉम्ब स्फोटामुळे वर्ल्ड बँकेने आपल्यावर निर्बंध टाकले होते. अशाही स्थितीत भारत देश तरला, कारण उपजत
या भारत देशातल्या मातीमध्ये असं एक गुण जडलेला आहे की हे कधीच समस्येमध्ये हारत नाही आणि कठीण प्रसंगामध्ये, आणि त्याचं नाव आहे जुगाड. जुगाड म्हणजेच आपण काय म्हणू, आयडिया. जुगाड इज नथिंग बट द आयडिया, and we are famous for the जुगाड, so we can have our impression on the global level. So are you ready with me? You have to project your ideas. Whatever ideas come in your mind, you have to project them. This is the platform given for you. This is the platform, and I am saying that innovate, incubate, and accelerate. So innovate means you have the ideas, just you bring your ideas, and there will be the incubation hub. There we will incubate your ideas. This is the platform. We are giving you all type of opportunities, and the government departments are there to funding for you, marketing for you. That is nothing but the accelerate. So the government is ready to bring all this youth energy partnership for the city development. We have given hundreds of subjects. You all of you must have read all these 100 subjects. In these subjects, all these subjects are for city development. We are living in the city. या शहरामध्ये आम्ही राहतो. आमचं शहर कसं असलं पाहिजे, आमचं शहर आम्हाला जसे पाहिजे तसं असलं पाहिजे. आम्ही या शहरात राहणार आहोत, त्यामुळे हे शहर जे आहे ते आम्हाला जसं पाहिजे तसं पाहिजे. आणि म्हणून लोकांचा सहभाग, जनतेचा सहभाग आवश्यक आहे. सरकारने किती योजना आणल्या, सेंट्रल गव्हर्नमेंटने योजना आणल्या, स्टेट गव्हर्नमेंटने आणल्या, लोकल गव्हर्नमेंट इज देअर टू इम्प्लिमेंट ऑल द स्कीम्स. परंतु हे नागपूर शहर तेव्हा स्वच्छ होईल जेव्हा इथे बसलेल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात येईल की माझं सुंदर शहर, स्वच्छ शहर हे माझ्यासाठी आहे. हे सरकार म्हणजे काय आहे, लोकांसाठी निवडून दिलेलं सरकार आहे. सरकार म्हणजे आम्ही आहोत, लोक म्हणजे सरकार आहे. आम्हाला जे पाहिजे ते आम्ही सरकारकडून मिळवू आणि त्याच्यामध्ये आमचा सहभाग राहील. मुलांनो, आज तुम्ही मोठे झालेले आहात, परंतु आमच्या लहानपणी आम्ही परिकथा वाचत होतो. आमचं लहानपण टीव्ही वगैरे पाहताना नाही गेलं. टीव्ही म्हणजे तर तुमची बुद्धी मठ्ठ करण्याचं एक मोठं साधन आहे. तुम्हाला त्या टीव्हीवर ऑलरेडी सगळं आलेलं दिसतं, यू आर नॉट थिंकिंग. पण जेव्हा तुम्ही वाचन करता, रीडिंग करता, देन यू स्टार्ट थिंकिंग. विचार करण्याची प्रोसेस जेव्हा तुमची चालू होईल तेव्हा तुमच्या डोक्यात कल्पना येतील. लहानपण ज्यांचं परिकथा वाचण्यात गेलं, उडती चटई आम्ही वाचत होतो. मग ती चटई कशी उडत असेल, त्याच्यामध्ये राजकुमार कसा बसत असेल, अशा कल्पनेच्या दुनियेमध्ये लहानपण जाणं आवश्यक आहे. आजच्या मुलांचं लहानपण डायरेक्ट टीव्हीवर जे काय ते बघतो. तुम्ही कल्पनाच करत नाही, तुम्ही रेडीमेड सगळं बघता. त्यामुळे जर थिंकिंग आहे, आयडिया इनोव्हेशन आहे, हे कुठेतरी बंद होऊ नये म्हणून हा मोठा प्रोग्राम आपण इथे इव्हेंटच्या स्वरूपात केलेला आहे. आणि मला आशा आहे, शाश्वती आहे की तुम्ही मला या प्लॅटफॉर्मचा फायदा घ्याल आणि आपल्या आयडियाज लिहा. हाऊ युअर आयडिया कॅन बी कन्व्हर्टेड इनटू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ऑन दिस डायरेक्शन यू हॅव टू थिंक. म्हणून मला तुमच्यापासून खूप उमेद आहे. तुम्ही खूप मोठे व्हाल. तुमच्या जीवनामध्ये पैशाच्या मागे धावू नका, प्रतिष्ठेच्या मागे धावू नका. आपोआप पैसा प्रतिष्ठा तुमच्या मागे धावेल जेव्हा तुम्ही तुमच्या प्रतिभेमध्ये बुडून जाल. मुलांनो, आज हे तुमचं जे वय आहे हे आकाशाला गवसणी घालण्याचं वय आहे. तुम्ही जे मनात आलं ते करू शकता, कारण तुमच्या जवळ युथ एनर्जी आहे. या युथ मध्ये जी एनर्जी भरलेली आहे ते काहीही करू शकते, फक्त मनात आणण्याची देर आहे. त्यामुळे सरकार, शासन, आमचे लोकप्रतिनिधी, आमचे नेते तुमच्या पाठीशी आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, मेक इन इंडिया हे प्रोजेक्ट कोणासाठी आणले, हे तुम्हा मुलांसाठी आणलेले आहे. परंतु आज प्लॅटफॉर्म आजपर्यंत नव्हतं, आज तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. तुमच्या भविष्याला मी माझ्या शुभेच्छा देते आणि तुम्हा सगळ्यांना तुम्ही जीवनात खूप मोठे व्हाल. आईन्स्टाईन सारखे जरी शास्त्रज्ञ होऊ शकले नाही, अब्दुल कलामचं आपल्यासमोर आपल्या देशामध्ये उदाहरण आहे. अब्दुल कलामांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला सगळ्याला माहित आहे. आकाशाकडे बघा, आपण एकटे अजिबात नाही, सर्व ब्रह्मांड तुमचे मित्र आहे, पण ते भरभरून त्यालाच देतो जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो. हे अब्दुल कलामांनी आपल्याला म्हटलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, मुलांनो, युवा हात नसतात उगारण्यासाठी, ते असतात उभारण्यासाठी. युवा हात नसतात मागण्यासाठी, ते असतात देण्यासाठी, नवनिर्माणासाठी. धन्यवाद.